लागलं नाही ना ग तुला? तुझी चांगुलपणाची नाटकं आता बंद कर आणि तू माझी काळजी करूच नकोस. स्वतःची अवस्था बघ. आणि आता जरी हुकलं असेल ना तर एक दिवस मी तुला जमिनीवर पाडून तुझ्या तोंडात माती कोंब. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे ठरवते ते मी करते. मला जे हवं असतं ते मी मिळवते. आणि जर सहज मिळालं नाही ना तर ते ओरबाडून घेते. अगं पण माणिकताई, मी एवढं काय तुझं वाईट केलंय? वाईटच केलंय. माझ्या ऐवजी माझ्या धिगूच्या गळ्यात माळ घातलीयस तू. म्हणूनच तुझी अशी अवस्था झाली. लंगडी झालीस ना आता. काय झालं तुझ्या पायाला? काय होणार? सासूने इंगा दाखवला असेल हिला. बरं झालं हा माणिक, तू ह्यांच्या घरात नाही गेलीस ते. हिच्या हावरट आणि अधाशी सासूने ना छळवाद मांडला हिचा. तिनेच मोडला असेल हिचा पाय. आई, पण तरी ती माझ्याशी असं वागलीच नसती. कारण मी हिच्यापेक्षा सुंदर आहे ना. जाऊ दे ग, मरू दे, सोडून दे. ती मनोरमा ना तसलीच आहे, दरविष्ठनी उर्मट नुसती. अहो नाही हो, माझ्या सासूबाई खूप प्रेमळ आहेत. त्या माझ्यावर अगदी मुलीसारखी माया करतात. त्यांनी काही नाही केलंय. मी एका पायावर मठापर्यंत जाते, ते माझं व्रत आहे. आणि हा नैवेद्य दाखवला, पूजा आरती झाली की आमच्या घरावरचं सावट दूर होणार आहे. म्हणूनच मी एका पायावर चालत जाते. हो का? तुमच्या घरावरचं सावट ना कधी दूर होणार नाहीये. कारण तुम्ही अत्यंत धोकेबाज आणि नालायक माणसात. आम्हाला दगा दिलात ना, मग त्या मनोरमेचं आणि तिच्या कुटुंबाचं वाटोळं होणार आहे. दुर्दशा होणार आहे, दुर्दशा निश्चित आहे. काकू, हो असं बोलू नका. हो का? का नको बोलू ग? का नको बोलू? मी म्हणाले ना म्हणजे हेच होणार आहे. माझे शाप कसे तळतळत होणार आहेत तुम्हाला. अय्यो, काय कसली धावपळ चालू आहे? पैके उकळण्यासाठी काय परवलीचा शब्द केलाय की काय या काका कुव्यानी? आता येईल याच्या हाताला खाज म्हणतो मी. मुनिमा, तुम्ही या घरचे नाही, पण तुम्ही पेढीवर काम करताना कधी दिसत नाही. घरच्या सगळ्या गोष्टींमध्ये रस आहे तुम्हाला जास्त. नाही, माझं नीट लक्ष असतं ना. कधी चोरून ऐकता, कधी लपून बघता, तर कधी सरळ बैठकीतच घुसता. अय्यो, नाही हो, नाही. मी बाबाजींचा भक्त आहे हो. आता ते आल्यावर माझ्यासारख्या भक्ताने यायलाच पाहिजे ना हो. आणि त्यांनीच दिले बघा मला संधी ह्या घराची सेवा करण्याची, म्हणतो मी. नाही, सेवा ही सेवा असू दे, पण नको त्या मेव्याकडे वळू नका, नाहीतर मग वहिनींना सांगेन. या काकाला काय वाटतंय? हात चोळला की मी एक पैका काढून देईन की काय? घाबरला घाबरला. आता एक पैका दिला तर 2 पैके मागायचे. सांगा हो, सांगा. हा, म्हणजे मालकीनबाईंनी मला वसुलीला जायला सांगितले हो. आणि बाबाजींनी छोट्या मालकीनबाईंकडे लक्ष ठेवायला सांगितले हो. हे कसं आहे काका, ते बाबाजींना सगळं दिसतो हो आपण काय करतो ते.
हा मग करा करा, दोघांची कामं करा, पण कामामध्ये काम चुकारपणा करायचं नाही, नाहीतर ह्या मालकाच्या तिसऱ्या डोळ्याची नजर असेल तुमच्यावर. अरे बापरे, म्हणजे ह्याच्याकडून आपण घेतलेले पैके बाबाजींना तर दिसले नसतील ना? व्रत करतेस का? बघू तुझं व्रत कसं पूर्ण होतं ते. बघतेच मी तू कशी जातेस ते. काय आहे या पिशवीत? नैवेद्य आहे ना. आता हा नैवेद्य कसं मी मातीत मिसळते ना ते बघच. अगं माणिकताई, अगं माणिकताई सोड. अगं माणिकताई सोड ना. माणिक धर ते जोरात ओढ. सरोजची काय ग अंबिके, तू स्वतःला सुभेदारी समजतेस ना, पण साधा वागण्याचा पासपोस नाही आहे तुला. आणि काय हा सगळा तमाशा लावलाय तो? हिचा तर आता मी जीवच घेईन. माणिकताई सोड ना. अगं हे काय करतेस तू? सोड सोड तिला, सोड. मोठी आली तिचा जीव घेणारी. हा सखू काय रस्त्यावर पडली होय? तुम्ही कशाला येताय आमच्यामध्ये? जा ना आपल्या वाटेने. तर फटका लागला ना राम म्हणाल. मी राम म्हणायच्या आधी तुझ्यासारख्या रावणाला संपवीन, कळलं ना? तुझी मती फिरलेली दिसते, नाहीतर जिबेचा दांडपट्टा चालवणारी म्हणून ओळख असणाऱ्या या सरू आजीच्या तोंडी तू लागली नसती. अगं चांगले दागिने घातले, चांगलं लुगडं नेसलंय, तेवढीच तू चांगली बुद्धी पण ठेव की. हे गप्प बस म्हातारे. बस सुभेदारीने मी. हो ना, मग तशी वाग की. कुठल्या प्रतिष्ठित घराण्यातली घरंदाज बाई ही अशी भर रस्त्यात तमाशा करते का? अगं तुला तर शिस्तच नाहीये, आणि तुझ्या मुलीला तर तेच वळण तू लावलंयस. अगं लाडोबा करून तू डोक्यावर बसून घेतलंय तिला, आणि तूच तुझ्या नवऱ्याच्या नावाला शेण फासतेय. एका चांगल्या घरातल्या सुनेला चार चौघात सगळ्या गावासमोर तिला अपमानित करणं शोभतं का तुला? सुभेदारीन म्हणून तुला तोंड देखल्या मान मिळेल, पण हा मान सन्मान विकत नाही मिळत, तो आपल्या वागणुकीनेच कमवावा लागतो. एका साध्या भोळ्या अडचणीत अडकलेल्या मुलीला कशाला त्रास देताय तुम्ही? अगं सखू व्रत करतेय, नैवेद्य घेऊन ती निघालीये, आणि तू आणि तुझी मुलगी तिच्याशी असं वागताय होय? लाज नाही वाटत? अगं सुभेदारीण असशील आपल्या घरची, पण असं जर गावात तमाशा करशील ना तर तुझी पद प्रतिष्ठा घालवून बसशील. काय ग बायानो, मी बरोबर बोलतेय ना? हो बरोबर बोलताय. बिचारी एका पायावर व्रत करायला निघाली आहे आणि तुम्ही तिच्या अंगावर धावताय. शोभतं का तुम्हाला हे? कोण हिला छळतं ना, बघतोच आम्ही.
लहान मुलगी समजून दांडगाई करता तिच्यावर. चला निघा इथून. हो निघा. चला निघा निघा निघा. निघा लवकर. माणिक चल. माणिक त्या बायका आणि म्हातारी होती म्हणून तर भाई कोण येणार आहे तुला वाचवायला. एक दिवशी तावडीत सापडशील. बापरे, आज चकू वाचलीस ग तू. या म्हातारी आणि बायकांमुळे म्हणतो मी. चल माणिक चल लगेच. सखू बाळा, तू खूप धीराची आणि गुणी मुलगी आहेस ग. अगं त्या इतक्या तुला अदवा तदवा बोलत होत्या तरी तुझ्या तोंडून एक अपशब्द निघाला नाही ग. खरंच धन्य आहेस तू बाळा. आई बाप तुझे गरीब म्हणून मी लग्नात हसले होते, पण नाही, त्यांनी तुला खूप चांगले संस्कार दिलेत ग. आजी मला नमस्कार करता येत नाहीये, पण समजून घ्या. असू दे बाळा, सौभाग्यवती भव. तुला खूप सुख आणि आनंद मिळो. सांभाळून जा बाळा आणि आपलं व्रत तू पूर्ण कर. हा चल येते मी. मिठुरा, तू किती गोड आहेस रे. तू सर्व आजीला पाठवलंस ना माझी मदत करायला. किती काळजी घेतोस तू माझी. आता मला खूप हुशारी वाटते. संकल्प होईलच पुरा. अरे यमुना ताई तो मुद्दाम चेंडू वरून फेकत होत्या. त्यात सुखू वहिनींचा तोल गेला म्हणून त्यांचा पाय त्या रेषेच्या आत पडला. आणि सुखू वहिनी ते खेळायला पण नकोच म्हणत होत्या. पण त्या यमुताईने वहिनींना अडकवण्यासाठी त्यांना रमायचा ओरडा पाडावा म्हणून हे सगळं मुद्दाम केलंय. हे सगळं तू स्वतः बघितलंस? हो दादा, सखू वहिनींची चूक नाहीये. यमुनाताईने चूक करायला भाग पाडलंय त्यांना. आणि आता सखू वहिनीने न केलेल्या चुकीसाठी बघ ना त्यांना किती मोठी शिक्षा मिळते. आधीच एका पायावर उभं राहून दमली होती ती. त्यात तिला नैवेद्याचा डबा सांभाळत एका पायावर गावातून नदी काठावरून मठापर्यंत जायचं. ही काही सोपी गोष्ट नाहीये. बाबाजींनी एवढी मोठी शिक्षा द्यायला नको होती. तोंड सांभाळून बोलती गो. बाबाजींनी शिक्षा नाही दिली, उलट आपल्याला आणि सखूला वाचवलंय. अरे शिक्षा दिली ती गुरु झिंगरोबांनी. आपण त्यांना सांगायचं का कुठली शिक्षा द्या आणि कुठली देऊ नका? आपल्या चुका त्या महान विभूतींना दुरुस्त कराव्या लागतायत. कळतंय का तुला काही? नाही कळत नसेल ना तर आता कळेल. चल चल रमाई, अगं कुठं नेतेस? चल चल कळेल तुला. रमाई अगं. विनू तू पण चल. हा रागे लावतोस ना तू? दिगूच्या मनात नको नको ते भरवतोस ना? सगळी आग जागीच विझेल. चल रमाई, चला 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 चला. रमाई चल दिगू चल पुढे. ये 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 दिगू ये पुढे हो. रमाई, हो. अगं. चल तिकडे चल. चल तिकडे पुढे हो. हो इथे उभा राहा इथे. बघ 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 पुन्हा नव्याने बघ. ही लक्ष्मण रेषा बाबाजींनी मंत्रवून आखली आहे. ती काय गंमत म्हणून का रे? आपल्यासाठी खरं तर सुरक्षा कवच आहे हे. एवढं मोठं रामायण घडलं ती ही रेषा ओलांडली म्हणूनच ना. ही रेषा ओलांडल्यावर त्या बैरूचं अंग होरपळून निघालं होतं. बघितलंस ना? की बघितलेल्या गोष्टींवरही विश्वास बसत नाही तुझा? नाही रमाई, आहे विश्वास. फक्त तोंडाने बोलतोयस पण डोळ्यात तुझ्या अविश्वासच दिसतोय. नाही तू आता स्वतःच खात्री पटवून घे.
ये पाऊल टाकात नाही अगं रमाई, काय होतंय? नाही नाही रमाई, अगं काय करते नाही पुन्हा म्हणणार नाहीस तू सखूला इतकी मोठी शिक्षा का दिली म्हणून पाऊल टाकात मध्ये. रमाई रमाई अगं काय करतेस? ये विनू ये तू पाऊल टाक 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 पाऊल टाक. तुझ्या वहिनीचा फाटपुळ काय येतो ना तुला. टाक ना टाक पाऊल आत टाक. नको दादा सांग ना दादा पाऊल टाक. रमाई अगं सोड त्याला, बघ किती घाबरलाय तो. टाका टाका कुणाला आत पाऊल टाकायचंय टाका ना. रमाई काय झालंय? फार कडव आहे ना यांना. सखूची दया येते, चूक सखू करतच नाही. यमुने चूक तू आणि मी करतो. त्या विनूने दिगूचे कान भरलेत म्हणे तू मुद्दाम चेंडू या रेषेच्या आत टाकलास. बाई 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 म्हणजे बाबाजी गुरुजींना जे दिसलं नाही ते विनूला दिसलं का? तरी बरं आहे. सखू काय शेण खाते ते सगळ्या जगाला पुन्हा पुन्हा दिसतंय. पण नाही शंभूला विठ्ठल विठ्ठल पण यमुना शिकवत असेल ना. काय दिगू तू होतास ना त्यावेळी तिथे. घे अजून घे कड तुझ्या बायकोची. नाही तर ये पाऊल टाक. रेषेच्या आत जा. रमाई नाही. बघ ना काय होत नाही रमाई नाही नको. का घाबरलास घाबरलास. नाही तर यमुने ये तू ये 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 रेषेच्या आत पाऊल टाक आणि बघ तुला बघायचं ना काय होतं ते. ये ना ये ये. नाही 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 रमाई नाही. उगाच विषयाची परीक्षा कशाला. घाबरलात ना सगळे. अजून कुणाला खरं खोटं करायचंय. भाऊजी या ना तुम्ही या. तुम्ही खात्री करून बघा. पाऊल टाका आत. जाऊ बाई तुम्ही या ना जोड्यानं या. तुम्ही पाऊल टाका. नाही नाही नको 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 जाऊ बाई. मग पुन्हा मला कुणी म्हणणार नाही की सखूला इतकी कठोर शिक्षा का दिली म्हणून. तुमच्यापैकी कुणीही या रेषेच्या आत पाऊल टाकलं नाही कारण तुमचा माझ्यावर आणि बाबाजींवर विश्वास आहे. आमच्या शब्दाची किंमत आहे तुम्हाला. पण सखूला अजिबात पर्वा नाही. म्हणून या रेषेच्या आत तिचं पाऊल पडलं आणि तिला इतकी मोठी शिक्षा भोगावी लागली. जरा भान ठेवून बोलत जा. चुका दाखवताय ना मग त्या सिद्ध करून दाखवायची पण धमक ठेवा. हा काय पोरखाय वाटला का तुम्हाला. जय गुरु नागोजी बाबा. काय काय सखू हा केवढा करशील ग खटाटोप म्हणतो मी. तुला काय वाटतं हा संकल्प पूर्ण केल्यावर तुझी सासू तुझी आरती ओवाळेल. विसर ग विसर. तुझी सासू तुझा छळच करणार ग. बस कर हे लंगडण. म्हणजे अगं इथून नदीवरून मठ खूप लांबचा पल्ला आहे ग. झेपणार आहे का ग तुला. अगं तळव्याला तेल लावलंय ना मग असं खोटं चालता येईल की. असं असं चालत जा की ग तू मठात म्हणतो मी. कुणाला कळतंय. पण दामू मामा माझं मन बघताय ना. माझं विठुराया बघतोय आणि मी कधीच खोटं वागणार नाही. आणि सासूबाईंना पण एक दिवस पटेलच की सखू प्रामाणिक आहे. मी माझं कर्तव्य करणार. कधीच लबाडी करणार नाही. मार तुझ्या कर्माने तुझी आली ग दया म्हणून बोलत होतो. दामू मामा बाबाजींनी सांगितलंय माझ्यावर लक्ष ठेवायला म्हणून तुम्ही येताय ना माझ्या मागे मागे. अयो नाही 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 ते मी कर्ज वसुलीसाठी चाललो होतो. ते जाता जाता तुझी आणि त्या माणिकची फुगडी बघितली म्हणून थांबलो. ते सोडवायला येणार होतो पण म्हटलं कर्ज वसुलीचं काम पहिले हो.
तुला तर ठाऊकच आहे ना. नाही म्हणजे कित्येक वेळा आलोय मी तुझ्या घरी. नाही नाही नाही, तू जा, तू लंगडतच जा. ते नैवेद्य नीट पोचव हा मठात. माझ्याशी बोलण्यात वेळ घालवू नको. जा 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 लवकर. हो जातेच मी. ये सखू लाई चुरू चुरू बोलायला लागली हो. बाबाजी बाहेरच्या शत्रूंना तोंड द्यायला मी खमकी आहे हो, पण घरात माझ्या आजूबाजूला असलेल्या शत्रूंचं, माझ्याच माणसांचं काय करू मी? त्यांच्या समोर प्रेमळ मायाळू मनोरमेचे हातपाय गळून जातात हो. काय बाई आहे, हिचं नाव मनोरमा नाही का अंगावर देवी ठेवायला हवं होतं. रमाई रमाई, अगं असं का बोलतेस? आम्ही तुझे शत्रू आहोत का? रमाई, तू आई आहेस, फक्त माझीच नाही, यमुनाची नाही, तर या सगळ्या घराची आई. तू इतकी वर्ष मायेनं हे घर बांधून ठेवलेस, तू आमची शत्रू कशी असशील? हे बघ, या आधी पण शपथेवर मी तुला सांगितलं आणि आज पण सांगतो, मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीच. पण रमाई, तुला सुद्धा पटेल, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की एक माणूस म्हणून विचार केला ना, इतक्या लहान वयातल्या मुलीला अशा कठोर शिक्षा झेपतील का सांग? लहान सखू, लहान जी मुलगी लग्न होऊन सासरी आल्यावर खुशाल विठोबाची मूर्ती हातात घेऊन उंबरठ्यावर उभी राहते, गृहप्रवेश करायला नकार देते, ती मुलगी लहान. रात्री अपरात्री अग्नी दिव्य पार करते, दिवसा उजेडी बाळकृष्ण दिसतो असं म्हणते, ती लहान. पाण्यात बुडालेली घागर घेऊन येते, शास्त्री बुवांना परस्पर निरोप पाठवून बोलावून घेते, ती मुलगी लहान. जिच्याकडून कितीही कष्ट करून घ्या, जिचा गर्व जात नाही, चांबडी सोलून काढा, असभ्य शब्दात शिव्या द्या, पण बाबाजींच्या पाया पडायला ती तयार होत नाही, ती मुलगी लहान. लहान आहे ती. सासूचा एक शब्द ऐकत नाही, जी मनमानी करते ती मुलगी, ती तुला लहान वाटते? लहान नाही, महान आहे ती, महान. खूप पोचलेली, बिगरगट्ट आणि मुजोर मुलगी आहे ती. अख्ख्या घराला जेरीला आणलंय तिने. रमाई, अगं नाही, अजून तुझ्या डोक्यातून कळवळा गेलेलाच नाहीये ना, तर गारगोटीला तू हिरा समजतोयस. तुला पारख नाही, हे आमचं दुर्दैवच. फार कळवळा आहे ना तुला तिचा. अन्याय होतोय ना तिच्यावर. काळजी वाटते ना तुला तुझ्या बायकोची. मी तेवढी दुष्ट, तू प्रेमाचा आणि न्यायाचा पुतळा. तोंडाची फक्त वाफ का दवडतोय? सखूच्या दुःखात तूही सहभागी, तूही तिच्यासारखा एका पायावर उभा राहा.